बोरामणीच्या सरपंचपदी अरुणा साळुंखे याच कायम राहिल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे। निवडणुकीचा खर्च सादर केला नसल्याचं कारण देत बोरामणी ग्रामपंचायतीच्या सरपंच अरुणा साळुंखे यांच्यासह 7 सदस्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र ठरवलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात सरपंच अरुणा साळुंखे यांच्यासह अपात्र सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती मिळवली। त्यामुळे बोरामणीच्या सरपंचपदी तुर्तास तरी अरुणा साळुंखे याच कायम राहिल्या आहेत। सरपंच अरुणा साळुंखे यांच्यासह स्वप्नील पटणे, ज्योती देशमुख, वैभव हलसंगे, आकाश माशाळे, स्वाती रोकडे, सुभाष भोसले अशी स्थगिती मिळालेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावं आहेत। सरपंच अरुणा साळुंखे यांच्यासह सर्वच 7 सदस्यांनी निवडणुकीत केलेला खर्चाचा हिशोब दिला नसल्याची तक्रार माजी सरपंच पुष्पावती आवटे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली होती। या तक्रारीवर सुनावणी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच 7ही सदस्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात अपात्र ठरलेल्या सर्वच सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली। निवडणूक आयोगाकडे सुनावणी दरम्यान अपात्र सदस्यांच्या वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली। निवडणूक आयोगाने स्थगिती देत अपात्र सदस्यांना दिलासा दिला। यात सरपंच अरुणा साळुंखे यांच्यासह अन्य सदस्यांतर्फे ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके हे काम पाहत आहेत।